नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या आपल्या खास भेटीत आपण जाणून घेणार आहोत एक विलक्षण प्रवास अशा एका महिलेचा जिचे जीवन अनेक चढ उतारांनी भरलेले होते. अमरावती महाराष्ट्र येथून आलेल्या ममता जगजितसिंग रोहिला यांची कहाणी ऐकल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतील. एक काळ असा होता जेव्हा त्या सांसारिक सुखाच्या शोधात विविध देवी देवतांच्या भक्तीत लीन होत्या. उपवास, व्रत आणि दानधर्म करूनही त्यांना हवे तसे समाधान मिळत नव्हते. पण मग असा काय तो क्षण आला ज्या क्षणी त्यांच्या जीवनाचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला? कसा झाला हा अनोखा प्रवास? त्यांचे कुटुंब, त्यांचे वैवाहिक जीवन आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्यांनी त्यांना अनेकदा खचवले. पण संत रामपालजी महाराज यांच्या शरणात आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या परिवर्तनाने त्यांचे संपूर्ण जगच बदलून गेले. त्यांच्या नवऱ्यात झालेले बदल, त्यांना मिळालेले जीवनदान आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक समस्यांचे समाधान, हे सर्व ऐकल्यावर तुम्हालाही प्रेरणा मिळेल. चला ऐकूया स्वतः ममता जगजितसिंग रोहिला यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? ममता जगजितसिंह रोहिला. आपण कुठून आलात? मी अमरावती, महाराष्ट्र अमरावती इथून आली आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी पहिले टेलरिंग काम करत होती, लेडीज टेलर. आता मी त्याच्यासोबतच टी शर्ट प्रिंटिंगचं पण काम करते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 4 एप्रिल 2010 मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मला सुरुवातीला कोणत्याच अशी देवी देवताची भक्ती करायची अशी हे नव्हती. पण जेव्हा माझं लग्न झालं आणि मला सांसारिक सुख लाभलं नाही, तेव्हा मग मी देवी देवतांच्या भक्तीकडे वळली. आणि मला असं वाटायचं की सगळ्यांना जेव्हा सुख आहे तर माझ्या नशिबी का नाही. म्हणून मग मी कोणी सांगितले मला की या देवीची भक्ती कर, तर मी नवरात्राचे 9 दिवस उपास कटोकट करत होती. संतोषी माताचे कंटिन्यू मी 3 वर्ष सातत्याने व्रत उपासना केली. त्याच्यानंतर मला कोणी म्हटलं तिरुपती बालाजीला गेल्यावरही तुझं म्हणजे हे होईल, चांगलं होईल, तुझा लाभ होईल आहे. तेव्हा मी तिथेही जाऊन माझे केश पूर्ण डोनेट केले. पण मला कुठलंच त्याच्याकडून लाभ होत नव्हता. गणपती बसवत होते माझ्याकडे, नवदुर्गाचं हे करत होते, पण असा लाभ जे होता, जे सांसारिकदृष्ट्या मला लाभ हवा होता, तो मला भेटतच नव्हता. त्याच्यानंतर मी जसं सांगितले गेले की कोणी म्हणाले की 1.25 महिना तू अनवाणी राहा तर तुला ते लाभ होईल. पण मी खूप प्रकारच्या भक्ती साधना केले, पण मला माझं सांसारिक सुख हे काही लाभलंच नाही. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सांसारिक सुखासाठी देवी देवतांची पूजा करत होतात. तुम्ही बालाजीला गेलात, त्यानंतर तुम्ही लक्ष्मीचं व्रत केलं आणि ह्या सगळ्या तुम्ही साधना ज्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत त्या साधना केल्या, परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आहे आणि जी साधना आहे, ह्या साधनेबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? माझी ननद बरवाला येथे राहत होत्या. त्या संत रामपालजी महाराजांची 2006 मध्येच जुळल्या होत्या. आणि माझं येणं जाणं हे चालूच होतं. फक्त माझ्या नवऱ्यांशीच पटत नव्हतं, बाकी माझ्या सगळ्यांशीच पटत होतं. तेव्हा त्या म्हणाल्या की तू पण सुद्धा गुरुजींचं, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घे आणि तुझं पण सगळं चांगलंच होईल. पण माझा कसा सगळा विश्वास एवढा उडाला होता की आता कुठल्याच देवी देवतांवर किंवा संतांवर असा माझा काही विश्वास नव्हता. तेव्हा मी म्हणायचे की बस मला तुम्ही म्हणता तर तुम्ही त्याच्यापेक्षा तुमच्या भावांना ते नाम द्या, म्हणजे आमचं सगळं चांगलं होईल. तेव्हा मी ते नामदीक्षा घेतली नाही, पण मी आश्रममध्ये 2-3 वेळा गेली. तिथे 2009ला पण गेली, 2008ला पण गेली. ती सत्कीर्तन ऐकायची, राहायची तिथे, ते सगळं काही बघायची. पण मला कसं माझ्या मनातूनच ते नव्हतं. तर मला असं हे जाणीवच नव्हती होत की ते परमात्मा आहे किंवा असं काही त्यांच्या याच्यात काही सत्संगमध्ये काहीतरी असं लाभ होईल मला किंवा मी त्यांच्याशी भक्ती करावी, असं मला मनातून काहीच वाटत नव्हतं. मग सर्वप्रथम माझ्या हजबंडनी तिथे भक्ती स्वीकारली त्यांची. जेव्हा माझ्या हजबंडांनी गुरुदीक्षा घेतली तेव्हा त्यांच्यात थोडा मला असा बदल वाटू लागला होता. जसं मी त्यांना म्हणायची माझ्या नंदीला की त्यांच्यात जर बदल आला तर मी सुद्धा घेऊन गेले नामदीक्षा, तर मला तो फरक त्याच्यात आढळून आला. आणि मग मी नंतर 2010 मध्ये नामदीक्षा घेतली. आणि माझं थोडंसं संसारीकडे म्हणजे हे वळण, आमचे संबंध व्यवस्थित असे राहू लागले. त्यानंतर मला एक मुलगी झाली 15 वर्षानंतर. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम तुमच्या मिस्टरांनी नामदान घेतलं आणि त्यांच्या व्यवहारामध्ये आपल्याला बदल आढळला, ते व्यवस्थित आचरण करायला लागले आणि संत रामपालजी महाराज जे शिकवण देतात त्यानुसार त्यांनी त्यांचे आचरण घेतलं आणि त्या अनुषंगाने आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांशी जुडल्यात.
तर आपल्या परिवाराने जेव्हा संत रामपालजी महाराजांकडनं जी भक्ती स्वीकारली, या भक्ती केल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? हां, मी जेव्हा गुरुसाधना शिकाली त्याच्यानंतर मी मंत्रजप वगैरे करायला लागली. मनापासून करत होते, कारण की मला लाभ असा लाभतच होता. माझ्या मिस्टरांचा स्वभाव थोडासा फरक पडला होता, तो मला खूप म्हणजे आला, कारण की मी एवढ्या वर्ष एवढी देवीदेवतांची भक्ती करत होते. आज 15 वर्ष मी त्यांची भक्ती केली, त्यांच्यापासून वेगळे झाले, पण मला असा कुठंच काही लाभ झाला नव्हता. पण रामपालजी महाराजांचे जेव्हा मी मंत्रजप करायला लागले, माझ्या मिस्टरांनी करायला लागली, तेव्हा आमच्याच्यात थोडीशी सुधारणा होऊ लागली. त्याच्यानंतर मला 3 महिन्यानंतर मी नामदीक्षा घेऊन झालेच होते. तर मला मी असं धुणं धुत होते आणि वरती अशी कपडे टाकायला गेले, तेव्हा मला जोराचा करंट लागला. त्या तारमध्ये पूर्ण विद्युत प्रवाह होता आणि शेवटी मी ते असं हे झालं होतं की आता माझा प्राण वाचणार नाही. मी खूप असा म्हणजे माझ्या जीवाशी जे झुंज चालू होती, शेवटी माझ्या तोंडातून हे निघालं की हे गुरुदेव मुझे बचाव. आणि आता असं मला वाटत होतं की आता मी वाचणारच नाही. ते मी जेव्हा असं म्हटलं की हे गुरुदेव मुझे बचाव, त्याच क्षणी माझा तो करंटचा जो मला त्रास होत होता तो अगदी संपला. तेव्हा मला असं वाटलं की खालच्यांनी तर ते फ्यूज वगैरे बंद केलं असेल किंवा लाईनचा प्रवाह बंद केला असेल आणि मी थोड्या वेळात बेशुद्ध झाले. त्यानंतर जेव्हा मला माझ्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं की नाही, मी वरती आल्यानंतरच तिथं ते बंद केलं होतं, बटन काढली होती आणि तेव्हा तुला ते खाली आणलं आम्ही बंद केल्यावर. पण हा एक मला लाभ लागला. तेव्हा मी घरी माझ्या घरच्यांना जेव्हा माहीत झालं माझ्या सासरी, तेव्हा ते माझी नणद संत रामपालजी महाराज यांच्याकडे गेली. तेव्हा त्याच्याच क्षणी संत रामपालजी महाराजांनी यांनी म्हटलं की तेरी भाभी बच गई जाते तू अडाई आहे क्या. मतलब मराठीत त्यांचं असं होतं की तुझी वहिनी वाचली म्हणून तू माझ्याकडे आली आहे का. त्यांनी मला एक जीवनदान तिथे दिलं आणि ते त्यांना परमात्माने तिथेच त्यांना समजून गेलं होतं की असातून असं हा प्रकार झाला. आणि माझ्या नंदीला खूप हे झालं, आश्चर्यचकित झाले की असं कसं परमात्माला कळलं. पण ते संत रामपालजी महाराज तर अंतर्यामी आहे, त्यांनी मला तिथे जीवनदान दिलं. त्यानंतर माझे मिस्टर जात होते बाईकनी, सकाळची वेळ होती आणि खूप स्पीडली गाडी होती आणि तिकडनं एक स्कूल बस येत होती. त्यांची एवढी जोरात टक्कर झाली की ते म्हणजे असं वाचणंच शक्य नव्हतं, एवढ्या जोरात त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पण ती बाईक त्यांनी आवरली आणि तेव्हा जेव्हा तो ड्रायव्हर खाली उतरला तेव्हा ते येऊन पाहिलं त्यांनी की तू कैसा आहे, मतलब ते हिंदीत तसे बोलायला लागले की तू कसा आहे. तर पहिले तर चेक केलं तर म्हणजे मुझे कुछ भी नाही लगा, त्यांचा एक बाल बी बक्का नाही झाला आणि त्यांच्या फक्त गाडीलाच हे झालं. परमात्माने त्यांना सुद्धा जीवनदान दिलं. या व्यतिरिक्त मला थायरॉईड होता. एक 75 mgची मी गोळी खात होते आणि खूप वर्ष मी 3-4 वर्ष गोळ्या खाल्ल्या. ते चेक करत होते तर मला ते कमी जास्त असं होतच होतं. त्या 25वर आल्या होत्या. शेवटी आता 3-4 वर्षापासून मी जेव्हा चेक करत आहे तर मला आता थायरॉईड नॉर्मल येतं माझं नेहमी. त्या व्यतिरिक्त मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता आणि मला असं कपडे शिवते मी किंवा कम्प्युटरवर माझं काम असते, त्याच्यामुळं मला कसं ते मानाचा खूप त्रास होत होता, मी करू नव्हते शकत. पण आता मला सतनाम मिळाल्यानंतर मी जेव्हा आता 11-11 तास बसून काम करते तरी मला काहीच असा त्रास होत नाही. आणि माझ्या आईने गुरुदीक्षा घेतली तेव्हा त्यांचं असं मन वळत नव्हतं की बी ते, पण माझे मिस्टर जेव्हा इथे यायचे महाराष्ट्रात तेव्हा ते सत्संग लावून जायचे आणि ते ऐकायच्या. त्या गेल्यानंतर ते बंद करून द्यायच्या. त्यांना म्हणजे इंटरेस्ट नव्हता माझ्या आईला, पण त्यांना तशी जबरदस्ती करत नव्हतो की नाम घ्यायलाच पाहिजे म्हणून. पण ते सत्संग ऐकू त्यांच्या मनात एवढं परिवर्तन झालं की त्यांनी एक दिवस असं ठरवलं की मला आता नामच घ्यायचं आहे. पण त्याच दिवशी त्यांना संत रामपालजी महाराज स्वप्नात आले. त्यात त्यांना दिसले की त्या विहिरीत ते उभे आहे आणि माझ्या आईने सकाळीच म्हटलं की मला आता संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची आहे. मग त्यानंतर माझ्या आईने त्या TV चॅनलवरचे नंबर पाहून त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतरही त्यांना म्हणजे असं जे लाभ व्हायचा, त्यांना त्रास होत होता. 7 वर्षापासून त्या आजारी होत्या, त्यांना दमाचा त्रास होता, तर त्यांना कसं ते लाभ होत नव्हता. तेव्हा मग त्यांनी पुन्हा संत रामपालजी महाराजांची प्रार्थना केली मनोमनी की बाई मी नाव घेतलं तरी मला आराम का होत नाही आहे. तेव्हा ते त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी म्हटलं की हा जो डॉक्टर आहे ते आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे त्यांना सोबतच घेऊन आले आणि त्यांना म्हटलं माझ्या आईला की ये जो डॉक्टर है ये अपने ही गाव का है और ये सब ठीक हो जाएगा. आणि माझ्या आईला आता खूप आराम आहे, म्हणजे खूप चांगली प्रकारे ती आहे तशी. आणि दमेचा खूप त्रास होत होता पहिले, ती असा दुपारी तिला खूप तडतड असा त्रास होत होता, पण आता ती चांगल्याने आहे. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा आपण नामदीक्षा घेतली तेव्हा आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला व तुमच्या मिस्टरांना संत रामपालजी महाराजांनी एक पुनर्जीवन दिलं, तर या अनुषंगाने
आपले जे मित्रपरिवार आहेत, जे आप्तेष्ट आहेत, जे नातलग आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आपल्याला आज बघत आहेत, यांना आपण काय संदेश द्याल? मी यांना संदेश तर नाही देऊ शकत, पण एक विनंती जरूर करू शकते की आज आपण शिक्षित वर्ग आहो, आपण सगळ्यांना समजतं आणि आपल्याकडे गीता ही आहेच. गीतेचा संत रामपालजी महाराज जे ज्ञान देतात ते गीतेच्या आधारावर देतात. गीता ही त्यांनी लिहिलेली आहे, गीता ही आपल्याकडे अगोदरच आहे, फक्त आपण ते उघडूनच नाही पाहिली तर आपल्याला त्याच्यातलं ज्ञान काय करणार आहे. मी सुद्धा आजपर्यंत गीता वाचली नव्हती, पण ते मला आपल्याला ज्ञान काय करणार होतं. तेव्हा तुम्ही ते गीतेचं वाचा. नाही गीता वाचणं होत तरी ते TV चॅनल्सवर जे सत्संग येतात ते सत्संग ऐका, त्यातून तुम्हाला ते ज्ञान कळेल. संत रामपालजी महाराज स्वतःच्या मनातून असं काहीच सांगत नाही आहे. जे आपल्या गीतेत लिहिले आहे, जे आपल्या धर्मग्रंथात लिहिले आहे, जे आपल्या शास्त्रात लिहिलं आहे, त्याच आधारित ते आपल्याला सगळं सांगतात. पुष्कळ जण म्हणतात की ते देवी देवता सोडायला लावतात, पण ते देवी देवता सोडायला नाही लावत. जर समजा माझं नाव ममता आहे, तुम्ही जर मला ममता नावानेच आवाज दिलं तरच मी तुमच्याकडे बघेल. जसं गाय आहे, गायला आपण हंबा हंबा करून म्हटलं तरच ती पाहिजे. त्याचप्रमाणे गणपती आहे किंवा शंकरजी आहे किंवा विष्णू आहे किंवा लक्ष्मी आहे, यांचे जे मंत्र आहे, जे वास्तविक पाहता जे मंत्र आहेत तेच ते मंत्र देतात. त्यांनीच त्यांचा तर ते त्यांच्यामुळे त्यांची हलचल होते. जेव्हा आपण ते मंत्र जपतो तेव्हा त्यांची हलचल होते आणि आपल्याला तो लाभ होतो. जी सद्भक्ती आहे ती फक्त याच्यातच त्यांनी मार्गातच आपल्याला सांगितली आहे आणि ती आपल्याला केल्यावर ती आपल्याला लाभ होतो. आणि सद्ज्ञानचं बद्दल असं आहे की तुम्ही जेव्हा ते भक्ती मार्गात जाल की नाही तुम्ही असे हे करू शकत तर तुम्ही ते प्रवचन ऐका, त्यांचं सत्संग ऐका. जे पुस्तक येते ज्ञानगंगा आहे, जिने की राह आहे, जगण्याचा मार्ग आहे, असे पुस्तक आहेत. हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळते. एक मोबाईल नंबरवर तुम्ही जर फोन केला तर ते तुमच्या घरापर्यंत ते जगदापर्यंत पोहोचवल्या जाते. ते तुम्ही पुस्तक वाचा, ते त्याच्यातूनही तुम्हाला ते ज्ञान मिळेल. ते ऐकल्यावर तुम्हाला आपोआपच कळेल की आपण जी भक्ती करत होतो ते चुकीची आहे. कुठल्याच धर्मशास्त्रात लिहिलं नाही आहे की 13वी करा, 10वा करा किंवा श्राद्ध करा, पित्तर हे करा. हे तुम्ही जे आपण करत आहोत ते एकामेकाच्या देखासिकी करत आहोत, कोणाचं पाहिलं म्हणून आपण करत आहोत. म्हणून हे जे सगळ्या रीतिरिवाज हे सगळे आहे ते आपल्या मनुष्यानेच बनवलेले आहे. कुठल्याच धार्मिक याच्यात पुस्तकात आणि याच्यात असं लिहिलेलं नाही आहे. म्हणून माझी हीच एक विनंती आहे की तुम्ही हे सगळं ज्ञान वाचा, ऐका आणि त्यानंतरच तुम्ही ते सद्भक्तीकडे वळा आणि रामपालजी महाराजांच्या शरणात या. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा शास्त्रोक्त भक्तीचा आहे आणि त्याच्यामध्ये जी भक्ती साधना दिली आहे ती शास्त्रांच्या आधारावर आहेत आणि जर ही सद्भक्ती केली तर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर या अनुषंगाने जर कोण्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? आपण जेव्हा आता हे TV चॅनलवर सत्संग ऐकत असतात तेव्हा खाली असे नंबर फ्लॅश होत असतात. त्या नंबरांवर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तुमच्या नजदीकच्या जे नामदान सेंटर आहे तिथला नंबर तुम्हाला देण्यात येतो आणि तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ती नामदीक्षा देण्यात येते. तिथे तुम्हाला बोलवल्यानंतर नामदीक्षा देतात आणि ती सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असते. तिथे कुठलेच असे पैसे घेतले नाही जात की पुस्तक दिलं जाते, एक गुरुजींचा फोटो दिला जातो आणि तुम्हाला ती मंत्रसाधना करावं लागते. आणखी एक या अनुषंगाने मी एक हे तुम्हाला बोलू इच्छिते की जसं तुम्ही माझा इंटरव्ह्यू पाहत असाल असंच माझ्याकडे मी ज्यांचं काम करते ते सत्संग चालू असताना यायचे आणि असाच इंटरव्ह्यू चालू असताना ते म्हणत होते की हे जे सगळे आहे ते हे पैसे देऊन तुम्ही म्हणजे इंटरव्ह्यू करतात. तर मी तेव्हा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण ते समजले नाही. मग असाच एक दिवशी माझ्याच अशा ओळखीचा एका लेडीजचा इंटरव्ह्यू चालू होता. त्या राजस्थानच्या होत्या त्या बाई आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्या मालकांना की बाई मी हे जे यांना मी पाहिलेलं आहे आणि यांचं तुम्ही असं यांना म्हणू नाही शकत की बाई यांची आतडी पूर्ण बाहेर होती तरी त्यांना एक मुलीला त्यांनी जन्म दिला महाराजांच्या कृपेने आणि ते आज सगळ्या औषधरित्या येण्याने चांगले आहे. तर म्हणून मी म्हणतो की उद्या चालून तुम्ही मलाही असं म्हणू शकतात की पैशाने इथे हे जे सांगतात हे त्यांना खरोखरच त्यांना लाभ होतात तेव्हाच ते सांगितलं जाते. कुठलाच पैसा किंवा कुठलाच हे घेऊन असं कोणी इंटरव्ह्यू देत नाही. धन्यवाद. नमस्कार. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.